मला पार्टीसाठी तयार व्हायचं आहे, पूजेसाठी तयार व्हायचं आहे. मी आता साडीवरच्या मॅचिंग बांगड्या, ड्रेसवरच्या मॅचिंग बांगड्या कधी शोधणार यात? एवढं सगळं हे पसरलेलं. आता कसं शोधू मी यात? किती वेळ जाणार यात माझा? काय हा बांगड्यांचा पसारा? यात ना एक एक मॅचिंग बांगडी शोधून त्याचा सेट बनवणार. कधी बनवणार मी? काय हे त्रास डोक्याला? नको आता हा बांगड्यांचा पसारा मला. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. सगळ्या स्त्रियांना आवडेल असा आणि सगळ्या स्त्रियांचा आवडता असा सुद्धा. सांगा बघू, बायकांना काय काय आवडतं? बायकांना नटायला आवडतं. सणासुदीला, लग्न कार्याला, पूजेला, हो की नाही? पार्टीमध्ये असं खूप खूप गोष्टी आहेत. त्यावेळेस स्त्रीला मस्त नटावंसं वाटतं. आणि मग साड्या पण खूप आवडतात की नाही आपल्याला? सगळ्या स्त्रियांना साड्या म्हटलं की खूपच चेहरा असा फुलतो. मग आणि मग साडी आली म्हणजे त्यावरती मॅचिंग बांगड्यासुद्धा आल्याच की मग, हो की नाही? मग मॅचिंग मॅचिंग बांगड्या घालायला खूप आवडतं आपल्याला सगळ्यांना. पण एवढ्या सगळ्या साड्या आणि एवढ्या सगळ्या बांगड्या ठेवायच्या कुठे बरं? आणि कशा ठेवायच्या? तो आपल्याला प्रश्न पडतो. जेव्हा आपल्याला साडी नेसायची असते, तेव्हा आपण हे चाळ, ते चाळ आणि सगळ्या आपण एकत्र करून ठेवलेल्या असतात. हो की नाही बांगड्या? आणि त्यामध्ये त्या साडीवरच्या रंगाचा सेट शोधणं आपल्याला खूप अवघड जातं. हो की नाही? तर त्यासाठीचाच मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना? नेहमीप्रमाणे तुमचं सगळ्यांचं अमृत खजाना लाईफ मनीषा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी वेगवेगळ्या म्हणजे मी कोणत्या पद्धतीने आत्तापर्यंत स्टोरेज करत होती माझ्या बांगड्या, ते मी तुम्हाला प्रथम दाखवणार आहे. नवीन काय टेक्निक आणि नवीन काय वस्तू घेऊन आले बांगड्या ठेवण्यासाठी, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, माझ्याकडे हे किट आहे आणि हे आत्ता मिळतं की नाही माहिती नाही. हे बघा, हे असं छानसं चकचकीत असं कापड सिल्कचं आणि असं चेन आणि त्यामध्ये 3 रॉड. तर हे माझं हे खूप जुनं आहे. बहुतेक 20 वर्षापेक्षा जास्तच याला झाले असतील. आणि त्याचं रनर जे आहे ते तुटले. म्हणजे चालू अवस्थेत आहे, पण ते असे ओढायचं जे असतं की नाही, तो भाग तुटलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. आणि कसं आहे हे किट तुम्हाला मी तर कसं आहे हे किट मी तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा, या ठिकाणी एक असा रॉड आहे कापडाचा आणि इथे हे वेलक्रो आहे. हे दिसतंय का तुम्हाला? आणि हे बघा, हे असं आहे. या ठिकाणी एक वेलक्रो आहे आणि ह्या साईडला सुद्धा एक वेलक्रो आहे. आणि ह्या बॉक्सच्या दोन्ही साईडला त्यांनी ही वेलक्रो चिकटवण्याचं लावलेलं आहे. हे बघा, ही पट्टी या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा. आणि मग हा रॉड काय करायचा, त्याला असा चिटकवून टाकायचा. काय करायचं? अरे पडलेत. तर असं हे चिटकवून टाकायचं. तसंच हे 3 रॉड आहेत. 3 रॉडचं हे किट आहे, बँगल्स किट. तर कसं वाटलं तुम्हाला हे? खूप वर्ष झाले त्याला. तुम्हाला परत एकदा दाखवते. हे असं आहे. दिसतंय तुम्हाला? तर यात मी स्टोअर करून ठेवलेत. आणि दुसरं असं हे बघा, हे असे बॉक्स आपल्याकडे आलेले असतात. आपल्याकडे वेगवेगळे आपण काही मागवत असतो, काही आणत असतो, ते बॉक्स आलेले असतात, हो की नाही? तर माझ्याकडे हा एक बॉक्स मला
काहीतरी मागवलं असेल मुलांनी किंवा काहीतरी आलं असेल. तर मी हे अशी यात आयडिया केलेली आहे. एका साईडला या बांगड्यांचा सेट आणि एका साईडला असं. हे बघा. यात तुम्ही एक प्लास्टिकची पट्टी घालू शकता, नाहीतर किंवा पुठ्ठ्याची सुद्धा घालू शकता. एका बॉक्समध्ये मी ते सुद्धा केलेलं आहे. ते पण दाखवते. असे सेट जर लावून ठेवले ना आपण, या ठिकाणी पण मी असे सेट लावलेत. म्हणजे आपल्याला वेळेवर धावपळ आणि आपला वेळ जात नाही. हे बघा. हे असं केलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? आणि जे डायमंडचे वगैरे असतात की नाही आणि कडे वगैरे, ते मी ह्या ज्वेलरी बॉक्समध्ये, हा माझा गोविंद ज्वेलर्सचा आहे. इथे अमेरिकेमध्ये गोविंद ज्वेलर आहे. 2 मजली इमारत आहे. खूप मोठं आहे हे ज्वेलरी स्टोर्स. तर त्यात मी हे माझे डायमंडचे वगैरे असे ठेवलेत. हे असे आहेत. हे पिंक कलरचं आहे. हे बघा. हा असा सेट आहे. म्हणजे बांगड्या असतील की नाही तुमची, जर पिंक कलरची आणि ब्लू कलरची असेल, तर मग त्याच्या आतमध्ये हे लावायचे. साईडने हे छोटे लावायचे आणि मध्ये हे कडे मधले लावायचेत आणि छान दिसतं. आता हे सुद्धा झालं. हे बांगड्या आहेत माझ्या. तर याच्या तुमचं जर कॉम्बिनेशन पिंक कलरचं आणि ब्लू कलरचं असेल, तर तुम्ही याच्या आतमध्ये हे मॅच करून लावू शकता. तर खूप छान दिसतं. आहेत असे डायमंडच्या. तर असे खूप आहेत. असेच मग मी म्हणजे एकच बॉक्स आणले, तर असे मी हे ठेवलेत. काही-काही आपले ज्वेलरी बॉक्स असतात की नाही, त्यात पण ठेवलेत डायमंडचे वगैरे. तर हा एक प्रकार. आणि हे बघा, यात पण आहेत. आता हे बघा, यात मी असे लावून ठेवलेत. आत्ता मी गेले होते की नाही नंदेच्या मुलीच्या लग्नाला, त्या साडीवरचे हे बँगल्स आहेत आणि त्या खूप आहेत. एका साईडला नाही बसत म्हणून दुसऱ्या साईडला लावलेत आणि छान नाही मिळाल्या. याचा आत्तापर्यंत माझ्या कोणत्याही बांगड्यांचा कलर गेलेला नाही आणि माझ्या अंगालाही लागलेला नाही. तर पहिल्यांदाच असं झालं. मी आता नंदेच्या मुलीच्या लग्नाला गेले ना सांगलीत, तर त्या ठिकाणी ह्या मॅचिंग घेतल्या. त्यांनी जी मला साडी घेतली तिथे, तर त्यावरती मी मॅचिंग बांगड्या विकत घेतल्या जाऊन. तर पूर्ण असं संध्याकाळपर्यंत म्हणजे किती दुपारीच घातली मी. पण 4-5 तासामध्येच म्हणजे असं पूर्ण माझा हात जो आहे ना, असा ग्रीन-ग्रीन झाला. आणि इथे पोटाच्या इथे पण आणि ग्रीन. मग साडीचा पण कलर गेला की काय? आणि साडी तर माझी खूप भारी होती. ती ₹27,000 ची होती. बनारसी सिल्क त्यांनी घेतली होती. आणि पण तेव्हा त्यांना नंदूबाईंना माझ्या सांगितलं आम्ही, माझ्या नवऱ्याने आणि मी. तर इथे कलर लागलेला पोटाला आणि साडी पेटीकोटचा जाऊ शकत नाही. साडी पेटीकोट माझा सॅटिनचा होता. त्याचा तर कलर जाऊ शकत नाही. मग नंदूबाईंना सांगितलं, त्या म्हणे, "हो." त्यांनी सांगितलं होतं, की निळ्या कलरची काही गॅरंटी देत नाही. हो, साडीचाच असणार म्हणे. आणि त्यांनी त्या 3 साड्या घेतल्या होत्या. म्हणजे जे होलसेल दुकानं असतात, हो की नाही? म्हणजे इतरांना देण्यासाठी पण घेतल्या होत्या आणि ह्या भारी ज्या आहेत, त्या म्हणजे बहुतेक त्यांना 30,000 च्या होत्या वाटतं आणि त्यांना 27,000 ला म्हणजे मला नक्की सांगता येणार नाही. पण त्यांना मग त्या 27,000 मध्ये एक साडी अशी मिळाली. 3चा त्यांनी सेट घेतला होता. त्यात म्हणजे त्यांच्या मुलीसाठी आणि एक नंदेसाठी त्यांनी ऑलरेडी दिल्या होत्या आणि एक माझ्यासाठी त्यांनी ठेवलेली होती. आणि मग आम्हाला सांगतात, "हो, हो, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं निळ्या कलरची गॅरंटी नाही बरं का." आणि मग अशी साडी द्यायची का मला? सांगा बघू. ज्याचा कलर ज्याचा कलर जाणार अशी साडी देणार का कोणी? आपल्याला स्वतःला ठेवू शकतो आपण, पण दुसऱ्याला द्यायची म्हणजे आपण चांगलं देतो, की नाही? तर माझं तर असंच आहे. म्हणजे मी दुसऱ्याला नेहमी चांगलंच देत आले. चांगलं म्हणजे बेस्ट. मी सपोज $20 वापरते, पण तिला मी $40च दिलं. असंच माझं असतं, की असं नाही मी $20 ची वस्तू वापरते आणि मी तिला $10 ची वस्तू देईल. हे असं कधीच होत नाही. भारीच देते मी. नाहीतर निदान आपण जे वापरतो की नाही, तसंच सिमिलर द्यावं. पण आपल्यापेक्षा कमी
असं देऊ नये. जेवढं तुम्ही जास्त द्याल ना, तेवढं 4 पटीने तुम्हाला ते रिटर्नमध्ये मिळत असतं. हां, तो देत असतो. कोण? तर परमेश्वर. चला मी हे बांगड्या बघितल्यावर मला एवढा किस्सा आठवलाय आणि मी तुमच्याबरोबर डिस्कस केलाय. तर आता तर मला तरी वाटलेलं ह्या बांगड्यांसोबत ठेवू की नको? का बांगड्यांना पण लागेल? तर मी आत्ताच ठेवलंय खरं जास्त दिवस नाही झालेत. तर ह्या त्या बँगल्स ह्या इतक्या सगळ्यात. तर हे बघा. पण साडीचा कलर छान होता. म्हणजे कलर चेंज होत होता त्याचा. दुपछाव म्हणतात ना आपण दुपछाव तसं होतं. म्हणजे असं ब्ल्यू दिसत होता, मोरपंखी दिसत होता, हिरवा कलर दिसत होता. आणि मग हे बघा, खाली मी तुम्हाला सांगितलं ना, तर असं पण तुम्ही करू शकता. हे बघा. तर याच्यावरती पण मी 2 जोड ठेवले होते. तर मी या ठिकाणी अ, एक पट्टी पण घातली बॉक्सची. म्हणजे तुमच्याकडे जो पुठ्ठा असेल वगैरे त्याची तुम्ही या ठिकाणी त्या मापाची पट्टी घालू शकता आतमध्ये. आणि दोन्ही बाजूंना तुम्ही बँगल्सचा सेट लावू शकता अशा पद्धतीने. तर मी या ठिकाणी आता ठेवलेत. तुम्हाला दिसत हे बघा, अशा पद्धतीने. आणि हा बॉक्स मोठा आहे. तर हा छोटा आहे. बरोबर यात एक एक जोड बसतो यात. तर हा हाईटला जास्त आहे. त्याच्यामुळे यात 2-2 या इथे खाली पण बसतात आणि वरती पण असे बसतात. तर मी ते बसवले होते. तर अशी पण तुम्ही आयडिया करू शकता. हो ना? तर आता हे असं ठेवलेलं आहे मी. आपण आता हे ठेवूया. तर परत नाही वापरणार मी हे बांगड्या शक्यतो. तसं पण माझ्याकडे कारण ते इतकं डेंजर दिसत होतं. माझा हात इतका ग्रीन झालेला ना लग्नामध्ये, तर अजिबात छान वाटत नव्हतं ते. आणि चांगल्या क्वालिटीच्या द्या म्हणून त्या दुकानदाराला मी सांगितलं. तर तो म्हणाला, "हो, छान क्वालिटीच्या." बऱ्याच महाग मला ते किती ₹600 ला वगैरे पडल्यात त्या बांगड्या. हां. आणि अजून एक आयडिया. आता हे एक आहे. हे कसं आहे? हे बघा, हे तारेचं हँगर आहे. तर हे बघा, हे असं केलंय मी आणि त्यामध्ये बँगल्स अडकवलेले आहेत. हे आता मी वापरत नाही म्हणून हे सगळ्या अशा मिक्स एक-एक कडे वगैरे आणि वेगवेगळ्या सगळ्या यात आहेत. पण तुम्ही यात सेट करून पण घालू शकता. पण इथे जर तुम्हाला घालायचं आहे आणि इथपर्यंत तुमच्या बांगड्या आहेत आणि तुम्हाला हा सेट काढायचा आहे, तर पूर्ण बांगड्या काढत बसायला लागतात. तर तसं ते अवघड आहे. पण सेफ्टीसाठी चांगल्याच. राहतात छान याच्यात. असं अडकवून ठेवलं की सुरक्षित राहतात. म्हणजे खडे वगैरे पडण्याची शक्यता नसते. आणि माझा हे वाजतोय फोन बरं का. आणि मी आलेच मग. आम्ही सांगलीहून नाशिकला परत जाण्यासाठी ट्रॅव्हल बसच्या तिथे उभं होतो. तर त्या ठिकाणी कारण मी तुम्हाला सांगितलं, की बिदाईपर्यंत आम्हाला काही थांबता आलं नाही आणि त्यांना वाटलं चला आपला भाऊ आणि वहिनी आहेत का चेक करूया म्हणून ते आलेले तिथे आणि आमची ट्रॅव्हल बस पण उशिरा होती. म्हणजे आलीच नाही 8:30 ची होती. तर आम्ही बराच वेळ जवळ-जवळ 1 तास तिथे थांबलो आणि ते तिथे भेटायला आल्या. तेव्हा ते कलरचं म्हणजे मी काढल्या नव्हत्या ह्या बँगल्स ना आणि वेळच नव्हता. मग धीरज म्हणे, "असू दे." आणि तेव्हा ते कलर दाखवला आणि तेव्हाच ते इथे पण कलर लागलेला पोटाला ते पण सांगितलं. तेव्हा त्यांनी मी सांगितलं, हसून सांगितलं त्यांनी, "हो, हो, हो, हो. हो, हो, हो. साडीचाच असणार." कारण दुकानदाराने सांगितलं होतं आणि हसत-हसत सांगितलं त्यांनी. दुकानदाराने सांगितलं होतं, ब्लू कलरचं काही गॅरंटी नाही हं कलरची आणि साडीचाच कलर लागला असणार." असं असं करतं का कोणी? दुसऱ्याला नेहमी चांगलं द्यायचं असतं ना? चला ज्याचं त्याचं कर्म. हो की नाही? तर हे बघा, हे हँगर आहे आणि त्याची मी आयडिया केलेली आहे. हे बघा, असं. तर यात तुम्ही असे घालू शकता. तर पण तुमचे जर मध्ये असेल सेट आणि हा पूर्ण हँगर तुमचा बँगल्सने भरलेला असेल आणि तुमच्या जर साडीवरच्या बांगड्या तुम्हाला साडी आता
ब्ल्यू कलरची नेसायची. ब्ल्यू कलरच्या साडीवरच्या बँगल्स जर इथे असतील सेंटरला, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या बांगड्या काढत बसायला पाहिजे आणि मग तो सेट तुमचा बाहेर येणार. पण यात सुरक्षित राहतात. तुमच्या जर डायमंडच्या वगैरे असतील, खड्यांच्या वगैरे असतील, तर पण असं हँगर तुम्ही कपड्यांच्या तिथे असं अडकवलं, तर ह्या सुरक्षित राहतात. यामध्ये न वापरणाऱ्या बांगड्या आहेत माझ्या जवळ तर यात मी त्या घालून ठेवलेल्या आहेत. हे बघा. आणि हे बघा, अजून एक प्रकार असतो की नाही बायकांचा, तो मी तुम्हाला दाखवते. तर मी पण तसं केलेलं आहे. हे बघा, ह्या मिक्स बांगड्या, ह्या अशा जर अशा ठेवल्या ना आपण, तर आपल्याला वेळेवरती शोधायला खूप अवघड जातं आणि आपली गडबड होते. तर हे हे असं असं ठेवतात काही जण, हो ना? तर हे आपण माझ्या बऱ्याचशा बांगड्या वापरातल्या नाही आहेत, म्हणून ते इथे असे ठेवलेत. तर असं पण हा एक ऑप्शन आहे, सगळ्या बांगड्या एकत्र ठेवणे. आणि अजून एक छानसा प्रकार, हे बघा. हां, असा एक प्रकार. अशी पण बॉक्सेस मिळतात विकत आता हल्ली आणि सोबत पण देतात. हा बॉक्स मी नाशिकमध्ये विकत घेतला होता आणि म्हटलं छान बांगड्या ठेवण्यासाठी उपयोगी पडेल आपल्याला. छान आहे ना? तर असाच एक बॉक्स पण आहे माझ्याकडे अजून एक. त्यात पण असाच एक मी सेट ठेवलेला आहे. भरपूर बांगड्या आहेत माझ्याकडे. तर मी आता एवढ्या आणल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे सांगायचं झालं तर कसं करायचंय, माझ्याकडे अजून एक हँगर आहे. हे बघा. अ, हे हे असंच होतं तारेचं आणि याला पीळ घातलेला होता असा. हे बघा, या ठिकाणी असं पीळ दिसतोय का तुम्हाला? हां. तर हे काय करायचं, काढून घ्यायचं हे असं. मला आता कठीण जाईल हे काढायला, कारण मला ते काढायचं नाही आता, नकोच आहे मला. तर इथे दिसतंय ना, हे असं काढायचं. याचा हा जो लावलेला आहे ना पीळ, तो काढून घ्यायचा आणि मग हे असं तयार होतं. आणि हे पीळ काढल्यानंतर तुम्ही काय करायचं, हुकसारखं करायचं मग. इकडची जी साईड आहे ना, ती हुकसारखी करायची, ही अशी आणि याच्यात अटकवायची. तर हा जो होता ना, हा असा याला वरती पीळ मारलेला होता. कसं दाखवणार मी आता? हे असं. तुम्हाला माहितीच असेल ना, तर आता कठीण आहे मला ते करायला. तर याला हे होतं, मी त्याला असं करून घेतलं हाताने. छान आहे ना? आयडिया? आवडली का तुम्हाला ही आयडिया? तुम्ही अशी आयडिया करू शकता. ही आयडिया खरंच छान आहे. व्यवस्थित राहतात तुमच्या बांगड्या. तर अशा पण छान राहतात. पण असे बॉक्सेस सगळीकडे मिळतीलच असे नाही ना. ते होती माझ्याकडे म्हणून ती मी आयडिया केली. आणि आता नवीन काय आयडिया आहे, ती मी दाखवते. मी बरंच शोधत होते आणि माझ्याकडे जे मी वॉर्डरोब बनवले त्याच्यात पण मला अडकवण्यासाठी रॉड पाहिजे होता. इथे अमेरिकेमध्ये तसं काही मिळत नाही. एक तर वॉर्डरोब नसतातच इथे. तर आता हे बघा. हे जे आहेत ना, हे बघा. तुम्हाला मी जेव्हा अनबॉक्सिंग केली की नाही, जे सामान आम्ही आणलं याच्यामध्ये कपडे होते सगळे भरलेले आणि मी तुम्हाला बोलले पण की ह्या बॉक्सबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल. तर हे बघा, आता हे बॉक्सेस आहेत. सांगा बघू हे कसले? तर हे आहेत बँगल बॉक्सेस, बँगल बॉक्सेस, बँगल किट. तर बँगल ठेवण्यासाठी बॉक्सेस. तुम्ही म्हणाले यात कसं काय बँगल ठेवणार? मग तर ते असं होणार, हे असं एकत्र होणार. आहे की त्याच्यावरती एक सोल्युशन. आता ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण आता हे बाजूला ठेवूया. तर हे बघा. आता तुम्हाला हे बॉक्स दाखवते. हे बघा. हे 2 रॉड आहेत. हे असे 2 रॉड आहेत. तर याची पण गंमत सांगणार मी तुम्हाला. आधी हे अटकवूया आपण. हो, याचंच आहे हे बरोबर. हे बघा. हे असं तयार झालं. हो ना? छान आहे ना? तर आता हे असं एक तयार झालंय आणि आता हे दाखवते मी तुम्हाला.
तर हे बघा हा बॉक्स आहे आणि हे रॉड आहेत. आपण आता हे अटकवूया. तर याला ह्या साईडला पण खाचा आहेत, ह्या साईडला पण अटकवण्याची सोय आणि ह्या साईडला पण अटकवण्याची सोय. खाचा म्हणजे काय? खोचण्याची सोय. आलं का लक्षात तुम्हाला? आणि आता हा लावूया आपण. असा कट आवाज येतो. हे बघा, हे असं एक बॉक्स आणि धूळ वगैरे लागू नये म्हणून हे असं कव्हर करायचं त्याला छानसा. झाला की नाही आपला हा बांगडीचा बॉक्स. तर मी गेली की नाही नंदेच्या घरी. तर माझ्या नणंदबाईंकडे गेली ना मी सांगलीमध्ये. तर त्या दिवशी संध्याकाळी कुरिअर आलेलं त्यांच्याकडे आणि माझ्या नंदेच्या मुलीने ते ओपन केलं आणि म्हटलं हा बॉक्स कशासाठी आहे? आणि मग तिने ते हे लावलं आणि माझ्या लक्षात आलं म्हणे बँगल बॉक्स. मी इतकी खुश झाली, इतकी खुश झाली, काही विचारायलाच नको. म्हटलं मला पण पाहिजे. तर ऑनलाईन बघितलं तर ऑनलाईन नव्हते आणि मग सांगलीमध्येच तिने ऑनलाईन बघितलं तिने आणि मग सांगलीच्या दुकानामध्ये होते एका ठिकाणी. तर माझ्या नणंदबाई प्रिन्सिपल आहेत सांगलीमध्ये कॉलेजमध्ये. म्हणजे 1ली ते 12वी पर्यंतची ती इंग्लिश मीडियम स्कूल आहे. तर त्या टीचर आलेल्या होत्या तिथे घरी. तर एका टीचरला त्यांनी सांगितलं आणायला दुसऱ्या दिवशी आणि मग त्या घेऊन आल्यात माझ्यासाठी हे बॉक्स. छान आहे ना? असं आणि त्यांनी मग म्हणजे मला दाखवलेत त्यांनी. तर हे असं आणलेलं आणि असं एक लहान आणि एक मोठं आणि परत म्हटलं कमी पडतील म्हणून अजून मागवलं. मला म्हणजे मग छोटं असं हवं होतं. पण मग ते नाही मिळालं. जेव्हा परत बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या, की असं पण आहे. तर मग अजून एक मागवलं मग. हे बघा इथे. हे बघा. दिसलं हे? हे असं आहे बॉक्स. एवढी सगळी बॉक्सेस. माझ्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या छान-छान आयडिया येत असतात, क्रिएट होत असतात. मी खूप क्रिएटिव्ह पण आहे. तर मी म्हटलं, की एखादा बॉक्स घेतला आणि त्याला जर आपण रॉड लावले, तर बँगल बॉक्स होईल आणि झाकण पण होईल. आणि आणि हा बॉक्स बघितल्यावर अरेच्चा म्हटलं, आपल्या डोक्यात तर असाच प्लॅन होता आणि लगेचच मिळालं. तर असं मी शोधत होते, असं काहीतरी मिळेल का? पण काही मिळत नव्हतं. पण हे बघा, आता हल्ली मिळायला लागलेत. छानच की. हो ना? म्हणजे माझ्यासारखं कोणाचं तरी डोकं आहे. हो ना? मग त्याने बरोबर असं हे प्रॉडक्ट काढलेलं आहे. हे बघा. हे बघा. तर इथे ही एकच खाच राहते आणि इथे ही 2 राहतात. म्हणजे इकडे जास्त गॅप राहतो, इकडे कमी. तर त्यांनी ही साईज जरा इथे घ्यायला पाहिजे होती. नाहीतर इथे पण 2 खाचा ठेवायला पाहिजे होत्या. म्हणजे दोन्ही साइडला दोन्ही साइडला सेम अंतर ठेवायला हवं होतं. तर असा हा बॉक्स आता तयार झालाय. तर दोन्ही बॉक्स सेमच आहेत. आणि आपण आता बघूया. हे याचे दिसतायत बहुतेक. हे हे मात्र आडवं आहे. हे छान आहे. असं कोणतं आवडलं तुम्हाला? थांबा आपण लावूया आधी. हे बघा. हे असे आहेत त्याला. हुक फिट करायचे. मग तुम्ही एक-एक सोडून लावू शकता. हे बघा आणि हे बघा. कसं वाटलं तुम्हाला? आवडले? मला तर खूपच आवडलेत हं. एकदम भारी काम झाले माझं. इकडनं मग शोधाशोध, शोधाशोध आणि हे एक. हे असं आहे. हे आणि हे सेम आहे. ते आणि ते सेम आहे पण त्याचं आडवं आहे. तर आता हे तर हे याच्यात बरोबर जातं असं. जेव्हा मी नाशिकला त्या दुकानात आईला ना मी छोटंसं डस्टबिन घेऊन दिलंय. एकदम क्यूट असं.
आणि त्याच दुकानामध्ये मला प्लॅस्टिकचे सगळेच सामान होतं त्याच्याकडे. बकेट होते, बाउल होते, खूप सामान होतं आणि मला हे समोर दिसलं. तर म्हणे संपले, एवढं एकच आहे. आणि म्हटलं असंच आहे का? दुसरे आहे का? आणि म्हणे असंच होतं पण संपलेत. आणि आईला मी ना क्यूट असं छोटंसंच आहे असं. तर किचनच्या त्या किचनच्या तिथे आई छोटीशी अशी बॅगमध्ये ते घालत असते म्हणजे चहा केलं, काही सामान असलं त्यात घालून ठेवते. तर आईला म्हटलं त्याला झाकण पण आहे छानसं सुंदर. आणि ते डस्टबिन आईला घेऊन म्हणजे तेच घेण्यासाठी मी गेली होती डस्टबिन बघायला. तर ते म्हणे आहे आमच्याकडे छोटं. आणि मला डस्टबिन दिसले पण मोठे-मोठे. म्हटलं छोटं आहे का बघूया दुकानात. तर त्या दुकानात छोटंसं होतं. आणि मग हे घेतलं आणि डस्टबिन घेतलं. तर आईला म्हटलं आता ते वापरत जा. किचनच्या गॅस ओट्यावर साईडला तू कोपऱ्यात ठेवू शकते. चला आपण मग विषयामागे दुसरा विषय काढत गप्पा मारत चाललोय. आता काय अमेरिकेमध्ये बोलायला? तर म्हणून हे तर छान आयडिया काढली. ज्याने पण YouTube काढलंय ना, तर आपण स्वतःच बसायचं कॅमेऱ्यासमोर आणि आपण बोलायचं. हो ना? काय वाटतं तुम्हाला? जे पण यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी तर ते छानच आहे झालेलं. आणि मी 2010 ला YouTube चॅनल बनवणार होते. घरच्यांची साथ नव्हतीच आणि असं नसतं, तसं नसतं आणि आम्हाला काही माहिती नाही. म्हणून त्यांनी काही मला करू दिलं नाही. म्हणजे रेसिपी चॅनल मी चालू करणार होते 2010 ला. तेव्हा आम्ही USAमध्येच होतो, अमेरिकेमध्ये. आणि तेव्हा YouTube जास्त काही म्हणजे हे नव्हतं. मार्केटमध्ये नव्हतं तेव्हा. आता एकदमच जंप घेतली. हे असे 3 प्रकारचे आपण आणलेले आहेत. हे हे असं आहे आणि हे असं आणि हे असं. दिसते का तुम्हाला? हे बघा. तुम्हाला यातला कोणता प्रकार आवडला? तुम्हाला यातला कोणता बॉक्स आवडला बँगल बॉक्स? हा? की हा? की हा? की सगळेच बॉक्स आवडलेत? नक्की मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. तर मी आता तुम्हाला ना यात घालून दाखवते. तर आपण आता कोणत्या घालूया? नंदुबाईंच्या घालूया का पहिले? नाही, आता ह्या इंडियात घेतल्या ना मी, ह्या घालूया आपण. हे बघा, किती सेट बसतात आणि ह्या 4 डझन बांगड्या आहेत. ओके. हो, हे बघा. म्हणजे 8 डझन बसतात तुमच्या यात बांगड्या. ओके. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल या बॉक्समध्ये किती बांगड्या बसतात. म्हणून मी ते लावून दाखवते तुम्हाला. व्हिडिओ मोठा होईल. मोठा झाला तर चालेल. माझं असं आहे, जरी एका व्यक्तीला जरी त्या व्हिडिओचा फायदा झाला ना, त्याची मला ब्लेसिंग मिळणार. हो की नाही? उगीच शॉर्टमध्ये काहीतरी बनवायचं आणि पटपट व्हिडिओ संपवून मोकळं व्हायचं. कारण सगळ्याच व्यक्ती अगदी स्मार्ट नसतात, बरोबर? आता खेड्यातली असतात काही-काही, अनाडी असतात. आता तर सगळ्यांकडेच फोन आलेत. तर व्यवस्थित समजून सांगितलं की त्यांना पण कळतं. हे बघा. तर माझी पैठणी आहे मोरपंखी कलरची. त्याचे ब्लू कलरचे असे काठ आहेत. त्याच्यावरचे हे बांगड्या आहेत. आणि जो कलर कमी असतो ना, त्या कलरच्या बांगड्या घ्यायच्यात. म्हणजे छान दिसतात उठून. सुंदर दिसतंय ना? छान की नाही? आवडली की तुम्हाला ही आयडिया? आवडले की तुम्हाला हे बॉक्स? तर बहुतेक तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी तुम्ही याचा फोटो दाखवा माझ्या व्हिडिओमधला बॉक्सचा आणि विचारा, असे बॉक्सेस आहेत का? कारण नुसतं सांगितलं ना, त्यांना कळत नाही. कसा असं म्हणत असतात ते. हे बघा, आता याचं झाकण लावलं म्हणजे याच्यावरती धूळ पण साठणार नाही. अमेरिकेत तसं पण विंडो ओपन होत नाहीत कधी. एसी असतो घरात. पण इंडियामध्ये धूळ भरपूर येते. तर मग हे बॉक्समध्ये असं पॅक राहिलं की धूळ पण लागणार नाही. हो की नाही?
चला आता मी हे लावून घेते सगळ्या बांगड्या आणि मग तुम्हाला दाखवते आणि मग मी तुम्हाला दाखवते. नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. चला तर आपण ह्या पटापट बांगड्या लावून घेऊया. हे बघा, मी आलेली आहे परत. या ठिकाणी आपल्या सगळ्या बँगल्स, बांगड्या ज्या आहेत, यामध्ये लावून झालेल्या आहेत सुंदरशा. हे बघा, हे बघा. कशा वाटतायत? सुरेख? आणि ह्या बघा. आणि ह्या बघा. आणि यात सगळे गोट वगैरे ठेवलेत मी. तर हे बघा. तर आपण हे सगळे जे बॉक्सेस होते ते आपण आता रिकामे केलेले आहेत. अजून तिकडे आहेत. आणि यापैकी तुम्हाला कोणतं बॉक्स आवडलं बँगल बॉक्स? आता तुम्हाला मी एक सांगते, मला जी गोष्ट यात आवडलेली नाही ती. तर हे जे बॉक्स आहे हे छान आहे. यामध्ये गॅप आहे असा. दोन्ही साईडला पण आहे आणि बांगड्यांच्या आतमध्ये पण आहे. आता हा जो आडवा आहे बॉक्स, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. तर हे बघा, हे एकमेकांना टच होतात ते अशा. हो ना? जर तुमच्या खड्याच्या वगैरे बांगड्या असतील तर त्या पडणार, म्हणजे खडे पडतील त्यातनं एकमेकांना अशा टच झाले तर. तर हे मला काही आवडलेलं नाही. एका साईडला नाही टच होते, पण एका साईडला का टच नाही होते, कारण मी इथे 2चा गॅप सोडलेला आहे आणि इथे 1-1चा. या ठिकाणी 1चा गॅप आहे, 1चा गॅप आहे आणि या ठिकाणी 2चा. जर आपण 1चा जर इथे केलं ना, ते असं होतं. खरं 1-1चंच आहे ते गॅपचं. हे असं. हा असा ट्रे आहे ॲक्चुअली. हे बघा. हा असा आहे ट्रे. पण ते एकमेकांना टच होतं ते असे. तर म्हटलं इथे जागा दिसते मला, म्हणून मी ह्या खाचेमध्ये घातलं. ॲक्चुअली याची अरेंजमेंट ही अशी आहे. इथे एक सोडायचं, इथे एक सोडायचं आणि इथे. पण हे मला नाही आवडलं. हे बघा. तुम्हाला जवळून दाखवू का हे काय होतंय? हे छान आहे आणि हे सुद्धा छान आहे. यामध्ये सुद्धा गॅप आहे, म्हणजे व्यवस्थित सुरक्षित तुमचे बँगल्स राहू शकतात. हे बघा, हे सुद्धा तुम्ही मोठे गोट जरी घातले, तुमचा 2/8चा असेल किंवा 2/6चा, 2/2चा, 2/2 पासून 2/8 पर्यंत सुद्धा तुम्ही यात तुमचे बँगल्स आरामात घालू शकतात, कितीही मोठ्या साईजचे. पण आता हे बघा, हे बघा, हे असं होतंय. एकमेकांना ह्या टच होत आहेत. तर तुम्ही हा बॉक्स अजिबात घेऊ नका. आता ह्या एकमेकांना टच नाही होते. ह्या एकमेकांना टच नाही होते. पण ह्या ज्या आहेत एकमेकांना टच होत आहेत. हे बघा. हो ना? अशा तिरप्या होत आहेत. त्याच्यात गॅप नाही आहे. तर हे मागवलं ते हेच मागवलेलं पहिले सुरुवातीला. हे बघा, बांगड्या एकमेकांना. तर असं नाही झालं पाहिजे. तर आपल्या ह्या बँगल्स ज्या आहेत त्या खराब होऊ शकतात. दिसलं ना? तर हा असा गॅप पाहिजे. हे बघा. दिसलं ना? तिकडच्या ह्याच्यात पण गॅप आहे. आणि हे बघा कसं झालं खिचडी. माझ्या ह्या इतक्या भारी बांगड्या. हे बघा. आपल्या ज्या भारी बांगड्या असतात ते हे होतात. तर मी तुम्हाला हे घेण्यासाठी अजिबात रेफर करणार नाही. तुम्ही हे असं नका घेऊ. जर तुम्हाला कुठे घ्यायचं असेल बँगल बॉक्स, तर तुम्ही हे असं बघा छोटंसं. आणि मोठं जर घ्यायचं असेल ना, तुम्ही आडवं घ्या असं. हे असं. हे खूप छान आहे. मला खूप आवडलं हे. हे नंतर आलेत सगळे. सुरुवातीला हाच बॉक्स आलेला. तर कसे वाटले तुम्हाला हे बँगल बॉक्स? नक्की सांगा. आणि यातला कोणता बँगल बॉक्स तुम्हाला बांगड्या घालण्याचा बॉक्स आवडला आहे, तेही मला नक्की सांगा. तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? नक्कीच तुम्हाला हा युजफुल आणि हेल्पफुल वाटला असणार, हो की नाही?
तर लगेच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा. डिंग, डिंग, डिंग असं. तर चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.